वार्तांकन रोखठोक बातमी। त्याग, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त शनिवारी सोलापूर शहरात भव्य व दिमागदार मिरवणूक काढण्यात आली। डीजे डॉल्बीला फाटा देऊन विविध प्रबोधनात्मक आणि आकर्षक देखाव्यांमधून माता रमाई आंबेडकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचं प्रभावी दर्शन घडवण्यात आले। सुमारे 35 मंडळांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विविध संस्था व संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सम्राट चौक मार्गे न्यू बुधवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं रात्री 10 वाजता मिरवणुकीचा समारोप झाला। या दिमाखदार मिरवणुकीत अबालवृद्धांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। निळ्या रंगांच्या फेट्यांनी आणि जय भीमच्या जयघोषानं अवघे सोलापूर शहर दुमदुमून गेले होते। शिस्तबद्ध पद्धतीनं काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। माता रमाईंच्या त्यागाची आठवण करून देत ही जयंती केवळ एक उत्सव न राहता ते एक वैचारिक आंदोलन ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। माता रमाई यांच्या जयंतीचं औचित्य साधून सोलापूर येथील माता रमाई वाचनालय जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। रमाईंचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचावेत आणि सामाजिक सलोखा वाढावा या उद्देशानं मंडळानं यावर्षी धम्मभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। उत्स्फूर्त प्रतिसाद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धम्मभोजनात सर्व स्तरातील समाज बांधव सहभागी झाले होते। माता रमाई वाचनालय जयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केले होते। केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येऊन सण साजरा केल्याबद्दल परिसरातून मंडळांचं कौतुक होत आहे। आम्ही मिरवणूक काढण्याच्या वेळेस आम्ही भोजन दान केलेलं आहे आणि सगळ्या महिला पण जेवलेल्या आहेत। सगळं व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे। एवढंच माझं बोलून मी अंजना नागनाथ शिंदे माता रमाई वाचनालयातर्फे बोलत आहे की दरवेळेस आमच्या घरचे सगळे मिरवणुकीचा प्लॅन करते खरं, पण ह्यावेळेस जेवणाचं ठेवले त्यांनी नियोजन। तरी सर्व महिला व सगळे आपले बंधू भगिनी येऊन जेवणाचा लाभ घ्यावे ही नम्र विनंती। माता रमाई सर्वांना आणि खाली शुभेच्छा। वाचनालयाचा कार्यकर्ता सचिन बोराडे बोलतोय। आज तागायत आम्ही 2007 पासून माता रमाई यांची जयंती साजरा करतोय। आम्ही मिरवणुकीचा खर्च टाळून या ठिकाणी भोजनदान सर्व लोकांची व्यवस्था व्हावी, गावाकडून लोक रमाई जयंती बघण्यासाठी येतात, त्याची व्यवस्था करण्यासाठी माता रमाई वाचनालयातर्फे आम्ही जेवणदान केलेलं आहे व तसेच या ठिकाणी माता रमाई वाचनालयाचे सर्व पदाधिकारी पूर्ण सहकार्य केलेले आहेत आणि सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यावा अशी माता रमाई वाचनालयातर्फे त्यांना एक नम्र विनंती आहे। बोला। मी रवींद्र वचिंद्र तोरात, माता रमाई वाचनालय 2007 पासून या ठिकाणी चालू झालेलं आहे। या माता रमाईच्या वाचनालयापासून आमचे डेली न्यूजपेपर असतात आणि नेहमी आमचा उपक्रम असा असतो की आम्ही सर्वसामान्यांना जो उपयोगी पडेल अशा पद्धतीचं काम आमच्या सर्व माता रमाई वाचनालयाचे सर्व संस्थेचे सदस्य करत असतात। तर यापुढे देखील असंच करतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।